हॅपी अॅनिव्हर्सरी ये भाई. हॅपी अॅनिव्हर्सरी. शुभमंगल सावरा. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना अंकिता आली नशिबा. म्हणजे चांगलं आहे ना नशीब माझं. लगेच हे काय कोणाचं नशीब चांगलंय ते पण बघू द्या बघा. मस्त. शुभमंगल सावधा. रात्री खूप वाटत झाली. बेस्ट फ्रेंड सोबत लग्न केल्यावर हा असतो विषय. हा भाई भांडणं रात्रभर भांडणं सकाळी बोलत एवढी नाही. झाली आहेत ना की आम्ही रात्री स्टेटस पण नाही टाकलाय एकमेकांचा. एक स्टेटस पण नाही टाकलाय भाई. 12 वाजता वगैरे जे टाकतात ना काय नाही डायरेक्ट झोपलो. मी तर रागाने तरी जागी होती 2-3 वाजेला. हा घोरतोय असं मला कोण काय माणूस आहे त्याला काही स्ट्रेसच नाही बायको. सकाळी उठून बघूया आता मला झोप आली. ओळखता काय झाला. मी तर चाललेलो शिर्डीला बाबांना भेटायला. तर तू आली मग तिकडे भेटायला. बाबांना या बाबीला कशाला भेटलास मग. कोणी सांगितलेलं. बाबांनी बबलू होता ना तेव्हा सोबत. बबलू होता करण होता. करण दादा हा दोघं पण होते. म्हणजे काय म्हणजे या माणसाचं आता एवढी 5 वर्ष झाली लग्नाला चक्क. आणि त्या माणसाला म्हणजे तुझं नशीब कुठलंय की उजळलंय. कुठला काय बोलला गौरव. म्हणजे उजायला उतरतो का तू आता इथे. 100% इथे रिपेअर चालू आहे. चला सगळ्या बहिणी तुझ्या चला पोराला आणायला शाळेमध्ये. जीवला जीवाचा शिवाय मामा. काय आलं आज आई बाबा दोघे आले. कसं वाटतंय. आज पार्टी आहे शिवाय. आज ना आई बाबांचं लग्न झालेलं. आई बाबांचं लग्न झालेलं. तुझ्याकडे किती आई बाबा आहे. किती आई बाबा आहेत तुझ्याकडे. कुठे आहेत दाखव मला. हा अच्छा म्हणजे आम्ही दोघे. आज काही जास्त स्पेशल नाही आहे. डाळ आणि भात केलेला आहे. भाकरी आहे आणि मी कोलंबीमध्ये असं छान पातीचा कांदा हा टाकून मी मस्तपैकी असं ड्राय थोडंसं करणार आहे. थोडंसं वाटप टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि असं स्पेशल काहीतरी खायला करणार आहे. आणि इव्हनिंगचा काहीतरी आमचा प्लॅन आहे. सो आम्ही फक्त दुपारपुरतीच मी आता जेवण बनवते. अशा प्रकारे माझं कोलंबीचं सुक्कं छान मस्त रेडी झालं आहे. आणि सोबत मी डाळ केली आहे. भाकरी आहे. हा आणि हा शिवाय पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला दिसत असेल तर बघा. अच्छा एवढ्या मोठ्या याच्यामध्ये. हा ओके शिवाय इज अ सुपर हिरो. कोणता सुपर हिरो. तर आम्ही चाललोय डेटला. 1 नाही 2 नाही 3 जण. ओके चला आमच्या सोबत. ओ खणकर अशा प्रकारे मी माझ्या नवऱ्याला सरप्राईज दिलंय आणि हा म्हणतोय कशाला. तिकडे तिकडे तिकडे. आता बायकोसोबत फोटो काढायचा आणि मग मला काय मिळणार. फ्री मध्ये. फ्री म्हणजे लग्न केलंय खर्च केलाय. मी माझ्या नवऱ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे आणि सोबत आमचं छोटं पार्सल आणलं आहे. आणि मी ह्याच्यात भरून आणले. काही नाही आणलंय पाणी आहे शिवायचं. शिवाय गौरवसाठी हे आम्ही बुक केलंय. मी या वर्षीचा सरप्राईज प्लॅन माझ्याकडनं आहे नवऱ्याला. हे रेस्टॉरंट आहे खूप सुंदर असं आहे. हे बीकेसीला आहे. Sure, you are happy? कसं वाटतंय तुला इथे. हो इथे वरती एरोप्लेन आहे. इकडचं
कमाल आहे. कसं वाटतंय गहू? खूप छान. कसं वाटलं माझं सरप्राईज? हा, खूप छान आहे. हॅपी. तुझी स्माइल मला खूप आवडती आहे. अरे तू. आणि मी पण खूप खुश आहे कारण का इथे ही आहे ना, हिने खूप छान सजेस्ट केलंय आम्हाला. पळते पण खूप भारी आहे. हा वा. हॅलो. आम्ही खूप काही ऑर्डर केलंय आणि 100% वाटते की टेस्टी असणार आहे. आणि त्याची वडाळ्याला आपला हे कॉलेज आहे बघ तिकडे रस्त्यामध्ये कॉलेजचा विद्यालय करता त्याच्या इथेच आहे. इकडे ये पुढे. हा, पहिलं खा. कसं आहे? खा, कसं खा. हे गहू घे. हॅपी अॅनिव्हर्सरी. शिवायला इथे एवढं आवडले ना, एवढं आवडलंय की तो मुलगा झोपलाय चक्क आणि वरती बघतोय. आता शूज घालतोय गौरव शिवायला आणि हा कार्यक्रम समाप्तीच्या घोषणा झाली आहे. हा हॉटेल खूप आवडला आहे. खूप खूप खूप. चलो बाय बाय. रेडी स्टेडी गो. खाली बघू ना. तर मंडळी, ही आमची मंडळी, यांनी आम्हाला खूप छान असं सरप्राईज दिलेलं आहे आणि ते सरप्राईज बघून आमचं मन प्रफुल्लित झाली. तू नको बोलू, मी बोलतोय ना. ठीक आहे, बोला हा, बोला. माझ्यामध्ये लायनर नको मला. तर खूप बरं वाटलेलं आहे आणि आय एम प्राऊड ऑफ हर. तिने खूप चांगल्या जागेवर मला आणलेलं आहे. नेहमी तिला मीच नेत होतो, आज तिने मला आणलंय खूप चांगल्या जागेवर. मला खूप बरं वाटतं. मला खूप काही करायचंय तुझ्यासाठी आयुष्यात आणि मी खूप मेहनत करेन. जेवढं तू मला साथ दिली आहेस आणि सांभाळलंयस जेव्हा मी काही करत नव्हते, तसंच मी तुला खूप खूप प्रेम करून खुश करणार. ओके, जास्त लाड नाही करणार. थँक्यू. नाही तर दुसऱ्यांच्या बायका बोलतील अरे बाई काय करते, पण नाही. मी तुम्हाला खरं सांगू, आता तुम्ही माझे फ्रेंड्स आहात, मी माझे व्हिडिओज बघतात, मी तुम्हाला सांगेन की खरंच तुमच्या नवऱ्याला, तुमच्या भावाला, वडिलाला तुम्ही खरंच, किंवा बॉयफ्रेंडला पण तुम्ही असं थोडंसं स्पेशल फील करून द्या. आणि आज आहे मेन्स डे आणि प्लस आमची ॲनिव्हर्सरी, तर आम्ही खूप छान एन्जॉय केलं तिघांनी एकत्र. 5 वर्ष कशी निघून गेली काही कळलं नाही खरं सांगू तर. पण मी एक सांगेन, किती भांडणं झाली ना तरी दुसऱ्या दिवशी गोड राहा, नातं आपोआप टिकतं. ओके, तर ह्या क्षणाला मी तुम्हाला बाय बाय म्हणते आणि मी खरंच खूप प्रयत्न करणार आहे नवीन नवीन ब्लॉग बनवण्याचे. तर तुमचं प्रेम असंच राहू द्या. लव यू ऑल. लव लव.